मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहे टेट 2025चा ऑनलाईन फॉर्म हा कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ केलेला आहे। तो आपण फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण ही माहिती पाहणार आहे। तसेच या ठिकाणी एक माहिती तुम्हाला सांगतो छोटीशी। या ठिकाणी टेटचे फॉर्म निघालेले आहेत, त्याची ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख या ठिकाणी पाहू शकता। 26/4/2025 रोजी फॉर्म चालू झालेले आहेत। त्याची लास्ट डेट आहे बघा 10/5/2025 लास्ट डेट आहे। तसेच त्याच्यामध्ये एडिटिंग ॲप्लिकेशन काही जर एडिट करायचं असेल तर ते 10 तारखेपर्यंत आपण करू शकतो, जर त्यांनी दिलं तर एडिटिंगला। त्याच्यानंतर लास्ट डेट प्रिंटिंग पण जर फॉर्म भरला आहे आपण आणि त्याची आपल्याला प्रिंट काढायची तर लास्टची प्रिंट आपण 25/5/2025 पर्यंत काढू शकतो आणि ऑनलाईन पेमेंट हे 10/5 पर्यंतच करू शकतो आपण। चला तर आता फॉर्म कसा भरावा या संदर्भात माहिती पाहू। या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी हे क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन हे जे बटन दिलेलं आहे त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपण फॉर्म भरायला आतमध्ये येऊ। आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती टाकायची आहे। ज्या पद्धतीने आपल्या आधार कार्डवरती नाव आहे त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती टाकून घ्यायची आहे। तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी नाव टाका, सेम नाव आपल्याला या ठिकाणी पण टाकायचं आहे। मिडल नेममध्ये आपल्याला वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि लास्ट नेममध्ये आपल्याला आडनाव टाकून घ्यायचं आहे। हे सर्व माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक आपलं पूर्ण नाव या ठिकाणी दिसेल। हे माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। सेम मोबाईल नंबर आपल्याला खाली पण टाकून घ्यायचा आहे। इतकी माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID मध्ये आपल्याला फक्त ॲट आधीची थोडी माहिती या ठिकाणी टाकायची आहे। या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसेल। त्याच्यानंतर डोमेनमध्ये @gmail.com या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर खाली कन्फर्म ईमेल ID मध्ये आपल्याला या ठिकाणी आपला फुल ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता सर्व माहिती टाकलेली आहे आणि या ठिकाणी लक्ष द्या, जर एखादी लेडी जर मॅरिड वगैरे असेल तर त्यांच्या नावात जर बदल असेल तर त्यांनी पण त्यांच्या आधार कार्डवर जे नाव आहे त्या नावानेच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि एक्झामला जाताना त्यांना आधार कार्ड आणि नावासंबंधित जे डॉक्युमेंट आहे नेम चेंजचं ते डॉक्युमेंट घेऊन जायचं। अर्थात म्हणजे जर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल किंवा गॅझेट असेल तर ते 2 डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना घेऊन जावे लागतील। तसंच या ठिकाणी आपण सर्व माहिती टाकलेली आहे। याच्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करू आणि ओके करू। या ठिकाणी पहिले प्रोफाईल कंप्लीट झालेलं आहे। या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, या ठिकाणी लक्ष द्या। या ठिकाणी आपण फॉर्म भरलेल्याचा ID पासवर्ड या ठिकाणी येईल आपल्याला। हा ID पासवर्ड आपल्याला जपून ठेवायचा आहे। तसेच याचा आपल्याला मेसेज पण येईल आणि मेल पण येईल। त्याच्यानंतर आपल्याला खाली फोटो सही आणि एक सेल्फी अपलोड करून घ्यायची आहे। आता फोटोनी सही अपलोड करून दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला। फोटोनी सही कशी अपलोड करायची आहे, फोटोची बॅकग्राऊंड ही व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड पाहिजे, तसंच किंवा लाईट कलरचा बॅकग्राऊंड असला तरी चालेल आणि सिग्नेचर हे ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने केलेली असली पाहिजे। तसेच फोटोची साईज ही 50 KBच्या आतमध्ये पाहिजे आणि सिग्नेचरची साईज ही 20 KBच्या आतमध्ये पाहिजे। त्या पद्धतीने या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि फोटो जर तुमचा अपलोड होत नसेल एवढं सगळं करून तर फोटो जर रिनेम आहे ते रिनेम आपल्याला काय या पद्धतीने टाकायचं मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। याच पद्धतीने तुम्ही कॉपी पेस्ट वगैरे करू शकता। या पद्धतीने रिनेम टाकून घ्या, फोटोचं रिनेम टाका। त्याच्यानंतर सिग्नेचरचं रिनेम पण या पद्धतीने खाली टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड होतील। या ठिकाणी मी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून दाखवतो तुम्हाला। पहिल्यांदा आपल्याला चूज फाईल या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी दिसतं फोटोचं चूज फाईल। त्याच्यानंतर चूज फाईल बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपण मीडिया किंवा गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ। या ठिकाणी आपल्याला आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट केला, या ठिकाणी अपलोड झालेला आहे फोटो। त्याच्यानंतर खाली आपल्याला दिसतं बघा, खाली सिग्नेचरचं पण याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचं आहे। सिग्नेचरचा मीडिया फोटो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला गॅलरीमधून सिग्नेचर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। सिग्नेचर पण सिलेक्ट केली, सिग्नेचर पण अपलोड झालेले आहे। या पद्धतीने फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहेत। लक्षात ठेवा, याचं रिनेम आपल्याला एकत्रच टाकायचं आहे। रिनेम जर व्यवस्थित टाकलं नाही तर फोटो अपलोड वगैरे होणार नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर फोटो अपलोड करायचा आहे। कॅप्चर फोटो म्हणजे काय करायचं आपल्याला, या ठिकाणी सेल्फी अपलोड करायची आहे। तर ही सेल्फी कशी अपलोड करायची, आता तुम्हाला जो ID पासवर्ड आलेला आहे त्या ID पासवर्डवरून तुम्ही मोबाईलवरती लॉग इन करून घ्यायचं आहे। मोबाईलवरती लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी याल। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी सेम कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी सेल्फी काढायची आहे। त्या ठिकाणी सेल्फी काढल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक या ठिकाणी सेल्फी अपलोड होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंसुद्धा बटन वगैरे दाबायचं नाही आणि कोणाकडे या कोणत्यासुद्धा फॅसिलिटी अवेलेबल नसेल, मोबाईल वगैरे कॅमेरा अवेलेबल नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी हा ही खाली QR कोड दिलेला आहे। तुमच्या मोबाईलमध्ये बारकोड स्कॅनर वगैरे असेलच
जर बारकोड स्कॅनर वगैरे नसेल तर गुगल लेन्स तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतंच. ते गुगलवरती जायचं, लेन्स ओपन करायची आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्या लेन्समधून हा बारकोड स्कॅन करायचा आणि त्या ठिकाणी IBPSची लिंक येईल, त्या लिंकवर ओपन करायचं आणि त्या ठिकाणी कॅप्चर फोटोचं ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचा आणि त्या ठिकाणी सेल्फी काढून घ्यायची आहे. तिथे सेल्फी काढल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक या ठिकाणी कॅप्चर होईल. या पद्धतीने पण दोन्ही पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेल्फी कॅप्चर अपलोड करू शकता. या ठिकाणी मी सेल्फी कॅप्चर अपलोड करून दाखवतो आणि पुढची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी फोटो, सेल्फी आणि कॅप्चर साईन वगैरे सर्व अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या 2 डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. या दोन्ही बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्याला महत्त्वाची माहिती या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आपली कास्ट चॉईस करायची आहे. आपली कोणती कास्ट आहे ती कास्ट चॉईस करा. त्याच्यानंतर तुम्ही डिसेबिलिटीमध्ये वगैरे आहात का तर विचारेल, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर जे विजिबल क्वेश्चन आहेत फक्त या ठिकाणी आपल्याला ॲन्सर वगैरे द्यायचे आहेत. हे जे इनविजिबल क्वेश्चन वगैरे दिसतात त्याचे ॲन्सर वगैरे आपल्याला देता येत नाहीत, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. जे विजिबल आहेत त्याचे फक्त आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. तर या ठिकाणी काही विचारले आपल्याला या ठिकाणी विचारत आहे बघा, प्रोसेस टू रिसेंट नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट कम्प्लिशन अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर असेल तर येस करायचं आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर विचारेल तुम्हाला वुमन रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा आहे का, महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महिला असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्फन चाइल्ड वगैरे आहे का तुम्ही, असेल तर येस करा, म्हणजे अनाथ वगैरे आहे का तुम्ही, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. खाली यायचं आहे. स्पोर्ट्स पर्सन आहे का, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहे का, अर्थक्विक अपघातग्रस्त वगैरे आहे का वगैरे विचारलं. अशंकालिक कर्मचारी आहे का. त्याच्यानंतर डोमासेल स्टेट जर महाराष्ट्राचं असेल तर महाराष्ट्र येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विचारेल 865 विलेज ऑफ कर्नाटका, जर कर्नाटका बाउंड्रीवर तुम्ही राहत आहे तर असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. सुसाईड फार्मर विक्टीम वगैरे आहेत का, असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. या पद्धतीने सर्व क्वेश्चनचे आन्सर वगैरे या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. एक सर्व्हिसमॅन वगैरे आहेत का वगैरे विचारेल, फ्रीडम फायटर वगैरे. या ठिकाणी तुम्ही ज्याच्यासाठी एलिजिबल असेल त्यासाठी येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाका. त्याच्यानंतर आधार कार्ड टाकून झाल्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिक येईल. मीडियम ऑफ टेट, म्हणजे टेटला तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे ती लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे, मराठी, इंग्लिश, उर्दू वगैरे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर प्रेफरन्स वगैरे द्यायचे आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले एक्झाम सेंटर रेफरन्स कसे द्यायचे आहेत ते या ठिकाणी लक्ष द्या. एक्झाम सेंटर वगैरे 3 द्यायचे आहेत आपल्याला. जे एक्झाम सेंटर आपल्याला जवळ पडतं, ज्या ठिकाणी आपण लगेच जाऊ शकतो, तो या ठिकाणी पहिल्यांदा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्या जिल्ह्यानंतर दुसरा कोणता जिल्हा आपल्याला जवळ आहे तो जिल्हा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे एक्झाम जर सकाळची बॅच आपल्याला भेटली तर 8 किंवा 7:30ची वगैरे एक्झाम असतात त्या टाईमला, तर ती बॅच भेटली तर या ठिकाणी लोकेशनवर आपण लवकर जाऊ शकतो. त्यामुळे एक्झाम सेंटर घेताना पहिले जवळचं एक्झाम सेंटर घ्या. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. आपली जन्मतारीख काय आहे ती या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या. या पद्धतीने जन्मतारीख टाकून घ्या. जन्मतारीख टाकल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी ॲटोमॅटिक वय दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल टेंटेटेड हॅड नेम एज SSC 10th सर्टिफिकेट, म्हणजे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट आपलं काय नाव आहे त्या नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. फर्स्ट नेम विचारलेलं आहे. या ठिकाणी भरपूर लोकांचं कन्फ्युजन होतं, तर मार्कशीटवर पहिल्यांदा आडनाव असतं. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम विचारलं तर या ठिकाणी आपलं नाव टाकायचं का, या ठिकाणी आपल्याला आडनाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे आपलं. या ठिकाणी आपलं नाव टाका. मिडल नेममध्ये आपल्या वडिलांचं नाव टाका. लास्ट नेममध्ये आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे या ठिकाणी सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने नाव आहे, म्हणजे स्पेलिंग वगैरे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने सेम स्पेलिंग वगैरे या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ही माहिती टाकून झाल्यानंतर जेंडर विचारेल. जेंडर मेल फिमेल वगैरे सिलेक्ट करा तुमचं. तुम्ही ब्रदर वगैरे ट्विन्स वगैरे आहात का, तर असेल येस करा, नसेल तर नो. जर तुमचं लग्न झालं असेल तर मॅरिड करा. आणि जर मॅरिड जर असाल तर त्याच्याकडे किती मुलं वगैरे आहेत ते या ठिकाणी लिहायचं आहे. मुलं जर 2 असतील, 2006 नंतर जर जन्म झाला असेल तर या ठिकाणी त्यांची संख्या टाकायची आहे, किती मुलांचा जन्म झाला आहे वगैरे. जर कोणा अनमॅरिड असतील तर अनमॅरिड करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. फक्त नाव टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी ॲट पोस्ट तुमच्या गावचं नाव टाका. तुमच्या गावाचं एखादा लँडमार्क टाका. त्यानंतर या ठिकाणी तालुका टाका. या ठिकाणी डिस्ट्रिक्टच्या पुढे या ठिकाणी जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. याच्या ठिकाणी स्टेट या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर पिनकोड विचारेल. आपल्या गावाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी गावचा पिनकोड टाकला. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जो ॲड्रेस टाकणार आहे तो सेम ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. तर सेम ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी पण येईल.
या ठिकाणी ॲड्रेस आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फी दाखवेल 850 रुपये. आपल्या कास्टनुसार या ठिकाणी फी दाखवत 850 रुपये. तर या ठिकाणी सर्व माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी फी दाखवेल. या ठिकाणी मी बाकीची माहिती टाकून घेतो आणि तुम्हाला पुढे व्हेरीफाय करून दाखवतो. या ठिकाणी सर्व माहिती टाकून घेतली. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय युअर डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर सर्व माहिती आपण जर बरोबर टाकली असेल तर व्हेरीफाय म्हणून येतं. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. एज्युकेशन डिटेल्स कसे टाकायचे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पहिल्यांदा 10वीची मिडियम वगैरे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 10वीला कोणता बोर्ड होता तो बोर्ड या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर महाराष्ट्रातले कॅन्डिडेट असतील तर त्यांचं शक्यतो बोर्ड हा महाराष्ट्र स्टेट बोर्डच येईल. तर त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केला. या ठिकाणी डिग्री वगैरे विचारेल स्ट्रीम वगैरे या ठिकाणी आपल्याला SSCच करायचं आहे 10वीचं फक्त. त्याच्यानंतर 10वीची पासिंग डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर या ठिकाणी पासिंग डेट वगैरे असते तर त्या पद्धतीने त्याच्यावरची डेट पाहून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज पडले तर ते पर्सेंटेज टाकून घ्या. जर पर्सेंटेज तुम्हाला 60च्या वरती जर असेल तर फर्स्ट क्लास करा. 45 ते 60च्या मध्ये असतील तर सेकंड क्लास करा. आणि 45% कमी असतील तर या ठिकाणी पास क्लास करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने 12वीची डिटेल्स पण टाकून घ्यायची आहे. 12वीला कोणतं होतं बोर्ड ते बोर्ड सिलेक्ट करा. 12वीचं स्ट्रीम या ठिकाणी विचारा आर्ट कॉमर्स सायन्स काय होतं ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर 12वीचा पासिंग सर्टिफिकेटवरची डेट पाहून या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायची आहे त्याची डेट. 12वीला पर्सेंटेज किती होते ते टाकून घ्या. त्याच्यानंतर 60च्या पुढे असतील तर फर्स्ट क्लास करा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनची डिटेल्स विचारेल ग्रॅज्युएशनची डिटेल्स. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला कोणती युनिव्हर्सिटी होती ती युनिव्हर्सिटी या बघून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं स्ट्रीम कोणता होता BCom वगैरे तर कॉमर्स वगैरे असेल तर किंवा सायन्स असेल तर BSc किंवा आर्ट्स असेल तर BA या पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा BComला सब्जेक्ट कुठला होता अकाउंटन्सी वगैरे अकाउंट वगैरे त्या पद्धतीने सिलेक्ट करा. ग्रॅज्युएशन कधी पासआउट झाला ते मार्कशीटवर डेट असतेच त्याची तर ते डेट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला किती टक्के पडले ते टक्के या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. क्लास सिलेक्ट करायचा आहे. या पद्धतीने सर्व टाकून घ्या. त्याच पद्धतीने तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनची पण डिटेल्स टाका. त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे झाला असेल तर डिप्लोमा टाका. प्रोफेशनल ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन डिटेल्स टाका. प्रोफेशनल ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला विचारेल तुमचं BEd वगैरे काय झालं असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. BEd DEd वगैरे काय या ठिकाणी ऑप्शन दिसतात बघा. त्याच्यानंतर प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला विचारेल तुमचं MEd वगैरे झालं आहे का तर त्या डिटेल्स या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायच्यात. या पद्धतीने तुम्ही हे डिटेल्स टाकून घ्या. जर तुमचं PhD झालं असेल ती MPhil झालं असेल तर अदर कोणती पण एज्युकेशन झालं असेल तर ते या पद्धतीने खाली टाकून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर तुम्हाला विचारेल तुमचे महाटेट तुम्ही अपेअर वगैरे पास वगैरे आहेत का तर या ठिकाणी जर येस करून घ्यायचं आहे. जर तुम्ही फर्स्ट पेपर अपेअर आहात का सेकंड पेपर वगैरे विचारेल. फर्स्ट पेपर असेल तरी फर्स्ट पेपर येस करायचं आहे. पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट पेपर कधी पासआउट झाला आहे ते या ठिकाणी विचारेल. त्याच्यानंतर फर्स्ट पेपर जर पासआउट झाला असेल तर त्याचा सीट नंबर विचारेल तुम्हाला. तो सीट नंबर तुमच्याकडे असेलच तो तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेटला किती पर्सेंटेज पडले ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल हा टेट क्वालिफाय फर्स्ट पेपर वगैरे झाला आहेत का. क्वालिफाय झाला असेल तर येस करा नसेल तर नो करून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही पासआउट वगैरे झाला असेल तर क्वालिफाय झालं असेल तर येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड पेपर वगैरे पासआउट झाला आहे का तर येस करून घ्या किंवा जर झालं नसेल तर नो करून घ्या. जर येस असेल तर ते वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे सीट नंबर मार्क किती पडले ते ऑप्शनल सब्जेक्ट कोणता होता ते सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. या पद्धतीने सर्व डिटेल्स टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे. बाकीचे जे डिटेल्स वगैरे विचारेल ते टाकून घ्यायचं. या ठिकाणी इथल्या महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला खालच्या सांगतो. या ठिकाणी आपल्याला विचारेल बघा तुमचे यू हॅव पास टीचर एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय सेंट्रल और महाराष्ट्र गव्हर्नमेंट. महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा सेंट्रलने घेतलेले TET एक्झाम तुम्ही पास आहेत का असेल तर येस करा. त्याच्यानंतर खाली आपल्याला विचारेल द फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट ॲज पर SSC मार्कशीट मेमो सर्टिफिकेट. जर तुमच्या SSC सर्टिफिकेटवर फर्स्ट लँग्वेज कोणती आहे ती कोणती सिलेक्ट करा. जर तुमची मराठी असेल तर मराठी करा. हिंदी असेल तर हिंदी करा. महाराष्ट्र कॅन्डिडेट बऱ्यापैकी मराठीच असणार आहे फर्स्ट लँग्वेज तर त्यांनी फर्स्ट लँग्वेज मराठी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली विचारलं यू हॅव स्टडी बेंगाली लँग्वेज वगैरे 12वीला बेंगाली लँग्वेज वगैरे होती का असेल तर येस करा नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर यू हॅव ॲक्युरेट कम्प्युटर लिटरेट सर्टिफिकेट वगैरे आहे का. कम्प्युटरचं कोणतं सर्टिफिकेट वगैरे तुमच्याकडे आहे का असेल तर येस करायचं आहे. आणि त्या पद्धती या ठिकाणी कोणतं सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर विचारेल वेदर वे कॅन्डिडेट पार्टिसिपेटिव्ह फेडरल्स ॲक्टिव्हिटी इन TET 2018-19 वगैरे एक्झाममध्ये तुम्हाला काही वगैरे फ्रॉड वगैरे झालेलं होतं का तुमच्या 18-19च्या एक्झाममध्ये TETच्या झाले असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर सेव्ह नेक्स्ट पहिल्यांदा व्हॅलिडिटीवर डिटेल्स करायचे आहेत. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून झाले आहेत. त्याच्यानंतर व्हॅलिडिटीवर डिटेल्सच्या बटनावर क्लिक करू. डिटेल्स सगळ्या व्हेरीफाय सक्सेसफुल झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे तो सर्व फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित दिसेल. ते एकदा व्यवस्थित आपण सगळा चेक करून घ्यायचा आहे. कुठे काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, कुठे स्पेलिंग वगैरे मिस्टेक वगैरे आहे का, तर सर्व फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. जर मिस्टेक असेल तर या ठिकाणी कोपऱ्यात बॅकचं बटन आहे, त्या बॅकचं बटन दाबून त्या ठिकाणी तुम्ही जे चुकले आहे डिटेल्स ते या ठिकाणी व्हेरीफाय करेक्शन वगैरे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून या पेजवरती यायचं आहे. तर या ठिकाणी डिक्लेरेशन विचारेल तुम्हाला, तर तुमचे वगैरे विचारेल डिक्लेरेशन, तर या ठिकाणी सर्व डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्या महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात द्या. या ठिकाणी लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन द्यायचं आहे अँड हँड रायटिंग डिक्लेरेशन द्यायचं आहे. आता हँड रायटिंग डिक्लेरेशन कोणतं लिहायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिलं हे डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो. त्याच्यानंतर त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो, किती KBची पाहिजे, काय JPG पाहिजे, फोल्ड काय पाहिजे, PDF पाहिजे, तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन करून घेतो अपलोड. मागाशी तुम्हाला सांगितलं रिनेम वगैरे, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी पण थंबचं रिनेम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी थंब इम्प्रेशन अपलोड झालेलं आहेत, ओके करू. त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन पण अपलोड करू या पद्धतीने खाली. या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन पण अपलोड करून घेतलेलं आहे, ओके करू. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे थंब इम्प्रेशन अपलोड केलेलं आहे आपण, थंब इम्प्रेशन अपलोड केलेलं आहे ना आपण, त्याचं थंब इम्प्रेशनची फाईल ही JPG सेंटरमध्ये पाहिजे आणि त्याचं नाव रिनेम हे थंब लिहिलेलं असलं पाहिजे. त्याच्याबरोबर हे जर केलं असेल तर त्याची साईज ही JPG इमेजची साईज ही 50 KBच्या आतमध्ये पाहिजे असेल तरच ते या ठिकाणी थंब अपलोड होईल. त्याच पद्धतीने हँड रायटिंग डिक्लेरेशन त्याचे रिनेम हे self.jpg या पद्धतीने तुमचं रिनेम असलं पाहिजे या ठिकाणी. आणि सेल्फ हँड रायटिंगचे डिक्लेरेशन हे आहे तर त्याची साईज ही 50 KB ते 100 KBच्या मध्ये असली पाहिजे असेल तर ते या ठिकाणी ते अपलोड होईल. तर आता ते हँड रायटिंग डिक्लेरेशनमध्ये काय लिहायचं या ठिकाणी प्रिव्ह्यू करून दाखवतो. या पद्धतीचा हा फॉर्मॅट आहे. या पद्धतीने फक्त या ठिकाणी तुमचं नाव, यांचं नाव काढून या ठिकाणी तुमचं नाव टाका आणि सर्व माहिती आहे तशीच प्रतिज्ञापत्र लिहा आणि त्याचा फोटो काढून या ठिकाणी ते अपलोड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने करा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही याचा पद्धतीने डिक्लेरेशन लिहून घ्यायचं आहे. या पद्धतीने डिक्लेरेशन लिहून झाल्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घेऊ, ओके करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंटला आपल्याला या ठिकाणी हा कॅप्चा दिलेला तो टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून घेऊ, ओके करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आता आपल्याला पेमेंट ऑप्शनवर आपण येऊ. या ठिकाणी वेगवेगळे पद्धती आहेत पेमेंट करायच्या, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, QR कोड वगैरे. या ठिकाणी QR कोड आपण सिलेक्ट करू, मेक पेमेंट बटनावर क्लिक करू आणि प्रोसीड विथ पेमेंट. त्याच्यानंतर हा QR कोड ओपन होईल. ह्या QR कोड आपल्याला मोबाईलमधून स्कॅन करून घ्यायचा आहे. जसं मोबाईलमधून पेमेंट कट स्कॅन करून घेतल्यानंतर मोबाईलमधला पेमेंट कट होईल. कट झाले या ठिकाणी रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. ॲटोमॅटिक पेमेंट सक्सेसफुल म्हणून या ठिकाणी मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्या लिंकवर, आपल्या IBPS त्या लिंकवर क्लिक करून ID पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ओपन करायचं आहे. तिथं ओपन केल्यानंतर वरती कोपऱ्यात प्रिंट ॲप्लिकेशनचं ऑप्शन येईल. त्या पद्धतीने तो ऑप्शन घेऊन त्याचे आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायचा आहे किंवा त्याची PDF सेव्ह करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा टेटचा फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला याचे प्रवेशपत्र कधी येणार, प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं, याची जास्त माहिती जर पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याची वेळोवेळी आपली याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल खरंच मनापासून तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जर सरकारी नोकरी 10वी पासवरतीची नोकरी वगैरे महानगरपालिकेमध्ये जर नोकरी हवी असेल, मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुमचं BCom झालं असेल तर महा टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर या ठिकाणी मी पुढील लिंक व्हिडिओ देत आहे. ते व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने फॉर्म भरा. तर ते सरकारी जॉब तुम्हाला या पद्धतीने भेटून जातील. ते अर्ज करायची तारीख आहे बघा 10 मे 2025 पर्यंत आहे. तर लवकर जावा, तो व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.